अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचा दरबार भरला होता. भक्तजन दूर दूरवरून त्यांचं दर्शन घ्यायला येत होते. कोणी समस्या घेऊन, कोणी श्रद्धा घेऊन, तर कोणी फक्त दर्शन घेण्यासाठी. त्यातच सांगलीवरून एक सरदार दररोज त्यांचं दर्शन घ्यायला यायचा. तो होता खूप श्रीमंत, पण दररोज श्री स्वामी समर्थांची सेवा करायचा. बाहेरून तो भक्त जरी वाटत असला तरी मनात मात्र त्याच्या एक शंकेचा काटा रुतला होता की श्री स्वामी समर्थ खरंच परब्रह्म आहे की फक्त एक सिद्धयोगी. तो स्वतःला खात्री पटवून देण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण मनोमन त्याने असे विचार केला की जर श्री स्वामी समर्थ खरंच दैवी असतील तर ते मला देवी स्वरूप रूप प्रकट करून दाखवतील. असाच एक दिवशी तो पुन्हा दरबारात गेला. भक्तजन शांतपणे बसले होते. स्वामी समर्थ त्यांच्या आसनावर टेकलेले, अर्धडोळे मिटलेले आणि त्यांच्या ओठांवर स्मित हास्य. सरदार पुढे गेला आणि त्याने त्यांना नमस्कार केला आणि डोळे उघडून पाहतो तर त्याचा श्वास अडखळला. समोर पुरुष रूपी स्वामी समर्थ नव्हते, तर तिथे तेजस्वी जगतजननी पार्वती मातेचं रूप प्रकट झालं होतं. त्याच्या डोळ्यांवर त्याला विश्वासच बसेना. त्याने डोळे चोळले आणि पुन्हा पाहिलं तर खरंच तिथं जगतजननी पार्वती मातेचं रूप होतं. ते रूप खरंच दिव्य स्वरूप होतं. अंगावर लाल रेशमी वस्त्र, गळ्यात मोत्यांच्या माळा, हातात कमळ, कपाळावर चंद्रकोर आणि डोळ्यात अपार करुणा. सरदाराने हात जोडून डोळ्यात अश्रू ठेवून त्यांनी नमस्कार केला. तो जमिनीवर कोसळला आणि स्वामींकडे बघून म्हणाला की स्वामी, नाही, आई मला माफ करा. मी तुमच्यावरती संशय घेतला. आज मला कळालं की तुम्ही खरंच जगतजननी आहात म्हणून, तुम्हीच आदिमाया आहात म्हणून. हळूहळू श्री स्वामी समर्थ त्यांच्या पूर्व रूपात आले. त्यांनी डोळे उघडले आणि त्याच्याकडे पाहून म्हणाले की देवाचं रूप कुठलंही असो, स्त्री असो किंवा पुरुष, शिव असो किंवा शक्ती, दोन्ही मीच आहे. रूप बदलतात पण सत्य एकच राहतं. सरदाराला त्यावेळेस खात्री पटली की श्री स्वामी समर्थ म्हणजेच परब्रह्म आहेत, म्हणजेच आदिमाया आहेत म्हणून. श्री स्वामी समर्थ.